माझ्यामुळे येशू तुला भटके दुःख त्रास दिला. माझ्यामुळे येशू तुला भटके दुःख त्रास दिला. माझ्यामुळे येशू तुला भटके दुःख त्रास दिला, त्रास दिला. ज्याने असे केले तो मीच जाण, तो मीच जाण. ज्याने असे केले. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमधून लूककृत शुभवर्तमान अध्याय 18 व वचन 14 मध्ये असे लिहिले आहे, मी तुम्हाला सांगतो, त्या दुसऱ्यापेक्षा हा नीतिमान ठरून खाली आपल्या घरी गेला. कारण जो कोणी स्वतःला उंच करतो तो नमिवला जाईल, आणि जो कोणी स्वतःला नमिवतो तो उंच केला जाईल. वचनावरून आपल्याला कळून येते की जो कोणी स्वतःला धार्मिक म्हणून घेईल, म्हणजे स्वतःला उंच करेल, तो नमिवला जाईल, व जो कोणी स्वतःला नमिवेल तो उंच केला जाईल. पवित्र शास्त्र सांगते की सर्वांनी पाप केले आहे, म्हणून प्रत्येक मानवाला नमविले जाणे गरजेचे आहे, म्हणजे स्वतःला पापी समजणे गरजेचे आहे. परुषी व्यक्तीने स्वतःला उंच केले म्हणजे स्वतःला धार्मिक समजले व त्याच्या पापाची क्षमा झाली नाही. जकातदाराने स्वतःला नमिवले म्हणजे त्याने स्वतःच्या पापाची क्षमा मागितली. देवाने त्याला नीतिमान ठरविले. जो कोणी स्वतःच्या पापाबद्दल कबुली देऊन क्षमा मागेल व प्रभू येशू ख्रिस्त माझ्या पापासाठी मरण पावला व देवाने त्याला तिसऱ्या दिवशी मरणातून उठविले असा विश्वास ठेवून त्याला प्रभू म्हणून स्वीकारेल, त्याच्या पापाची क्षमा होईल व देवाच्या दृष्टीने तो उंच केला जाईल. व जो कोणी पापाबद्दल क्षमा मागणार नाही तो नमिवला जाईल, म्हणजे त्याच्या पापाची क्षमा न होता तो युगानुयुगच्या नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र ठरेल. देव करो तुम्हाला स्वतःच्या पापाची जाणीव होऊन प्रभू येशू ख्रिस्त जो देव असून मानव होऊन तुमच्या पापासाठी मरण पावला व देवाने त्याला प्रभू असे करून ठेवले आहे, यावर विश्वास ठेवणारे मन तुम्हाला देव. ज्याने असे केले